जय भीम. मित्रांनो, सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये आपण पाहतोय की काही लोक संविधानाबद्दल आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहेत. अनिल मिश्रा नावाच्या व्यक्तीने केलेली विधाने असोत किंवा अन्य कोणी, संविधानाचा अपमान हा केवळ एका व्यक्तीचा अपमान नसून या देशाच्या लोकशाहीचा आणि आपल्या अस्तित्वाचा अपमान आहे. आज आपण जे मानाने जगतोय, जे शिक्षण घेतोय आणि जे अधिकार आपल्याला मिळाले आहेत, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे. बाबासाहेबांनी संविधानात कोणत्याही एका धर्माचा विचार न करता माणूस केंद्रस्थानी ठेवला. त्यांनी सर्व धर्म, जाती आणि महिलांना समान अधिकार दिले. आज जर संविधान नसते तर बहुजन समाजाची SC, सेंट OBC आणि अल्पसंख्याक अवस्था काय असती याची कल्पनाही करवत नाही. सध्याची स्थिती आणि षडयंत्र. काही लोक जाणीवपूर्वक समाजात तेढ निर्माण करण्यासाठी आणि दंगली घडवण्यासाठी अशी वक्तव्ये करत आहेत. अटक होऊनही जर कोणी संविधानाबद्दल चुकीचे बोलत असेल तर ती एक वैचारिक विकृती आहे. आपल्याला अशा प्रवृत्तींना भीक न घालता संविधानाच्या मार्गानेच उत्तर द्यायचे आहे. लोक विचारतात, संविधानाने काय दिले? मी सांगेन की आज संविधानामुळेच मी ताठ मानेने आणि स्वाभिमानाने माझा न्यायालयीन लढा लढू शकतोय. हे संविधान केवळ कागद नाही, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या जगण्याचं बळ आहे. बहुजन समाजाला आवाहन. आज गरज आहे ती आपण सर्वांनी एकत्र येण्याची. आपली जात कोणतीही असो, पण आपले रक्षण करणारे कवच एकच आहे. ते म्हणजे भारतीय संविधान. जर संविधान धोक्यात आले, तर आपले आरक्षण, आपले हक्क आणि आपली सुरक्षा धोक्यात येईल. त्यामुळे अशा विखारी प्रचाराला बळी पडू नका. शेवटी इतकेच सांगेन, बाबासाहेबांचे नाव आज केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात आदराने घेतले जाते. सूर्य उगवायचा थांबत नाही आणि बाबासाहेबांचे विचार कधी संपणार नाहीत. आपण शांत राहून पण ठामपणे संविधानाच्या पाठीशी उभे राहूया. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचेल. जय हिंद, जय भीम.